नमस्कार मित्रांनो. मोदी यांनी मेलनी यांना फक्त मेलडी नाही दिली, तर 2 सिल्कचे स्टोल पण दिले आणि तिथूनच सिल्कवर सुद्धा यूपीएससी किंवा एमपीएससी प्रश्न विचारू शकतो. असं का म्हणतोय? तर 2022चा यूपीएससी प्रिलिम्सचा प्रश्न आठवा. गुच्ची मशरूमवर प्रश्न विचार. कारण नरेंद्र मोदी यांचा तो आवडीचा पदार्थ आहे असं सांग. त्यावरूनच मग सिल्कचं जे काही सध्या डिस्कशन आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. तर जे सिल्कचे स्टोल मेलनी यांना दिले त्यामध्ये सगळ्यात पहिला होतं मणिपूरचं शिरुई लिली नावाचा सिल्क स्टोल. मणिपूरचा फेमस फॅब्रिक. दुसरा होता आसामचा मुगा सिल्क. मुगा सिल्कला गोल्डन फायबर किंवा गोल्डन सिल्क असा शब्दप्रयोग या ठिकाणी केला जातो. सो इथे 2 महत्वाचे बिंदू आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. 1, सिल्कचा प्रोडक्शनचे जे काही ट्रेंड्स आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे आणि त्यापेक्षाही महत्वाचं भारतामध्ये कोणकोणत्या सिल्कच्या व्हरायटीज आढळतात ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. सगळ्यात पहिला आकडा लक्षात ठेवा. जगातला सर्वात मोठा सिल्क प्रोड्युसर आहे तो म्हणजे चायना आणि भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा सिल्क प्रोड्युसर आहे. मग भारतामध्ये कोणकोणत्या सिल्कच्या व्हरायटीज आढळतात? तर एकूण भारतामध्ये 4 सिल्कच्या व्हरायटीज आपल्याला आढळतात. सगळ्यात पहिला आहे मुगा सिल्क. आसाममध्ये सगळ्यात जास्त याचं प्रोडक्शन होतं. 2007 मध्ये मुगा सिल्कला जीआय टॅग सुद्धा प्राप्त झालेला आहे. याला गोल्डन सिल्क सुद्धा म्हटलं जातं. दुसरा आहे तो म्हणजे मलबेरी. मलबेरी भारतामधला सर्वात जास्त प्रोड्यूस केलं गेलेलं सिल्क आहे. 80 ते 90% भारतामधील सिल्क प्रोडक्शन हे मलबेरी सिल्क आहे. त्यामध्ये एक इन्सेक्ट जो विचारला जाऊ शकतो बॉम्बिक्स मोरी नावाच्या इन्सेक्ट पासून हे मलबेरी सिल्क आपल्याला मिळेल. तिसरा सिल्क आहे ते म्हणजे टसर सिल्क. भारतामध्ये सेंट्रल इंडियामध्ये स्पेसिफिकली जी जंगलं आहेत त्या जंगलांमध्ये हे उगवलं जातं, याची फार्मिंग केली जाते. सेंट्रल इंडियाच्या ज्या ट्राईब्स आहेत त्या स्पेसिफिकली याच्या कल्टिव्हेशनसाठी ओळखल्या जातात. आणि चौथं सर्वात इंटरेस्टिंग ज्याला अहिंसा सिल्क सुद्धा म्हटलं जातं, टेक्निकली याला एरी सिल्क म्हटलं जातं. आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे जे एरी सिल्क आहे त्याला अहिंसा सिल्क का म्हटलं जातं? तर 4 व्हरायटीज लक्षात ठेवा. त्यानंतर प्रोडक्शनचे ट्रेंड्स या ठिकाणी लक्षात ठेवा आणि मी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्यू एरी.